नाही, वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलेले. कुठलाही इतिहास नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तो उभा केलेला दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे आणि माझी पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे. आणि ती राहिली आहे, ती कुत्रं तिथनं हटवायला पाहिजे. तुकोजीराव होळकर महाराजांनी जे शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली, त्या कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही. मग तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव सोनेरी अक्षरात तिथं लिहायला पाहिजे. हे रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं की मी लवकर समिती स्थापन करणार आहे. आज मी मुंबईत आलोय. मुख्यमंत्री महोदय सुद्धा मला त्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात काढण्याच्या संदर्भात आज मला ती वेळ देण्यात, आज किंवा उद्या वेळ देण्यात आणि सविस्तरपणे माझी ती चर्चा होईल. अमित शाह गृहमंत्री हे येणार होते रायगडला, म्हणून मी विषय थोडा वेळ थांबवला होता आणि कुठलीही डेडलाईन आमची नाही आहे. पण दंतकथेतून तयार झालेलं कुत्र हे तिथं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणून हा माझा तो प्रयत्न आहे आणि तो निश्चित सरकार त्याच्यात दखल घेईल ही मी अपेक्षा ठेवतो. सर, शिवस्मारक हे राजभवनाच्या जागेवर झालं पाहिजे अशी मागणी उदयनराजेंनी केली होती. आता त्याला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे. नाही, मुंबईत शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. कारण का अरबी समुद्रात ज्यावेळी हे जलपूजन झालं होतं किंवा भूमिपूजन झालं होतं, मी स्वतः त्यावेळी होतो आणि मी मोठं आंदोलन सुद्धा मध्यंतरी केलं होतं की इथं तुम्ही नुसतं जाहीर केलेलं आहे आणि अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला. त्यावेळी 3,000 कोटी बजेट होतं. नंतर आता किती 30,000 कोटी झालं असेल. शक्य होऊ शकत नाही ते, आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे. म्हणून कुठेही मुंबईत करा. मग जसं उदयनराजेंनी सांगितलं असेल किंवा उद्धव ठाकरे म्हणत असेल राज्यपाल काय राजभवनात व्हायला पाहिजे, काही नाही, कुठेही स्मारक व्हावं असं मी त्या मताचं आहे. पण हे स्मारक होताना सुद्धा जे तुमच्या हातात आहे, जे तुमच्या हातात आहे ते शिवाजी महाराजांचे जीवन स्मारक आहे, ते गडकोट किल्ले आहेत. त्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन व्हावं. आज जसं रायगड ही माझ्याकडे जबाबदारी आहे, रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे. रायगड मॉडेल प्रमाणे इतर किल्ल्यांचं सुद्धा महाराष्ट्रात संवर्धन जतन व्हायला पाहिजे. उलट मी तर मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेलं आहे की आम्ही एक फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे. या फोर्ट फेडरेशनसाठी एक तुम्ही 25 किल्ले हे आम्हाला तुम्ही दत्तक घ्या. आम्हाला 1 रुपया सरकारकडनं नको, आम्ही पैसे उभा करतो. आणि जेणेकरून रायगड प्रमाणे आपण देशात राज्यातील 25 किल्ले हे फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून आपण संवर्धन जतन करू. किंबहुना फोर्ट फेडरेशन करताना द्यायचं नसेल सुद्धा, NGO आहे ते, जर द्यायचं नसेल सुद्धा तर सरकारने सुद्धा जबाबदारी घ्यायला पाहिजे की हे जीवन स्मारक आहे, ज्यातून खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, प्रस्थापित झालं, घडलं. आणि म्हणून शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांची जबाबदारी आहे. राजकारणाच्या पलीकडचा हा विषय. जर आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन स्मारक शिवाजी महाराजांची उभे करायचे असतील तर आपण प्रमुख गडकोट किल्ल्यांचं संवर्धन हे होणं गरजेचं.